तर आहे सर्वांना माझ्या चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आणि कशा आहात सर्व? मस्त ना? खूप छान। तर चला मग आज आपण फुटलेल्या दुधापासून मस्त पेढा बनवणार आहोत। तर वेळ थोडा पण न घालवता किचनकडे जाऊ। तर मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आणि दूध थोडंसं गरम झालं की याच्यामध्ये मी अर्धा लिंबूचा रस टाकणार आहे, म्हणजे आपलं दूध फुटेल। आणि एखाद्या वेळेस काय होतं, म्हणजे एखाद्या वेळेस आपलं दूध फुटतं तर आपण साखर टाकून खातो, पण असं सुचलं की वेगळं पण काहीतरी करू शकतो, म्हणून मी हा पेढा बनवते। तर तुम्ही नक्की एखाद्या दिवशी ट्राय करा। ते सर्व मी चाळणीनं पाणी गाळून घेणार आहे। तर मी सर्व पाणी गाळून घेतलेलं आहे आणि पॅन मध्ये आता कढईमध्ये सर्व पनीर टाकून घेणार आहे आणि उलथणीच्या साहाय्याने सर्व पनीर छान असं फोडून घेणार आहे। आणि आता मी गूळ टाकत आहे आणि गुळामुळे आपल्या पेढ्याला सुंदर कलर आलेला आहे, कुठलाच कलर वापरलेला नाही। तर सर्व हा गूळ आपल्याला विरघळून घ्यायचा आणि तुम्ही काय करा, अर्धा पेला याच्यामध्ये दूध टाकून द्या, म्हणजे पेढे सॉफ्ट बनतात। मी दूध नंतरून टाकलेलं आहे आणि आता मी याच्यामध्ये तूप टाकत आहे। परत एकदा छान मिक्स करत आहे आणि आता मिल्क पावडर टाकत आहे। परत एकदा छान मिक्स करून घ्या आणि आता थोडेसे मी काजू ठेचून टाकलेले आहेत। पेढ्यामध्ये दाताखाली काजू खायला मस्त लागतात आणि थोडीशी आता विलायची टाकलेली आहे आणि आपल्याला सर्व मिश्रण कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। आणि कलर चेंज झाला की आपल्याला याच्यामध्ये दूध टाकायचं आहे। मी मगाशी म्हटलं ना, दूध अगोदर टाका किंवा आत्ता टाका, पण अर्धा पेला दूध टाका, म्हणजे आपले पेढे सॉफ्ट होतील, नाही तर मग ते कडक होतील। तर सर्व मी ते दूध आटून घेतलेलं आहे आणि कलर पण चेंज झालेला आहे। आता तुम्ही तुमच्या आवडीने कसे पण आकार द्या, पेढ्याला मस्त बनतात हे पेढे। तर तुम्ही बघू शकता आपले फुटलेल्या दुधापासून मस्त पेढे बनलेले आहेत। आणि प्लीज सबस्क्राईब, लाईक, शेअर नक्की करा।